बघा इथं क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. इफ ए मॅट्रिक्स ई दिलेला आहे 2x3चा, हा कितीचा दिलेला आहे 2x3, आणि बी मॅट्रिक्स दिलेला आहे 3x2चा. ठीक आहे. वेदर ए बी इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. आता बघा तुम्हाला काय की पहिले ए बी मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. ए बी मॅट्रिक्स फाइंड आउट करायला काय करशील, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले बघा मल्टिप्लिकेशन करायचं. सोल्युशन मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा आहे 2x3, आणि बी मॅट्रिक्स बघा 3x2, इक्वल्स टू काय येणार, हा ए बी मॅट्रिक्स येणार. मग ए बी मॅट्रिक्स किती क्रॉस किती देणार बघा. आता इथं लक्ष द्या, इथं काय आहे 3 आहे आणि इथं पण काय आहे 3 आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ठीक आहे. आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करून जो मॅट्रिक्स येणार आहे तो मॅट्रिक्स किती क्रॉस किती देणार, मग राहिलेले दोन, हा आणि हा, म्हणजे ए बी मॅट्रिक्स येणार आहे 2x2चा. मग ए बी मॅट्रिक्स फाइंड आउट करा. आता ए बी मॅट्रिक्स फाइंड आउट करायला काय करावं लागेल, ए मॅट्रिक्स बी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स काय -2 0 2 3 4 आणि 5. ठीक आहे. त्यानंतर मॅट्रिक्स ए इथं मॅट्रिक्स बी 2 3 5 आणि 0 2. ठीक आहे. मग बघा आता इथं ए बी मॅट्रिक्स काय येईल, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं -2 × 2 प्लस 0 × 3 प्लस नेक्स्ट येणार आहे 2 × 0 ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नेक्स्ट एलिमेंट काय बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं -2 × 1 प्लस 0 × 5, त्याच्यानंतर प्लस 2 × आता 2 × 2. बघा प्रत्येक वेळेस काय करायचं, ब्रॅकेट टाकायचं. ब्रॅकेट टाकलं की चुकत नाही. ठीक आहे. ब्रॅकेट जर नाही टाकलं तर काय होतं, मग साईन कन्व्हेन्शनमुळे तुमचा आन्सर चुकू शकतं. मॅट्रिक्समध्ये काय आहे की मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन हेच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये काय आहे की खूप जास्त कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशन देत नाही ते. आणि कॅल्क्युलेटर यूज करताना तुम्ही जर असं नाही का, म्हणजे ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये जर इनपुट दिलं त्या कॅल्क्युलेटरला, तर ते डिझायर्ड आउटपुट आपल्याला एकदम करेक्ट देणार. ठीक आहे. त्याच्यात काही चूक होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सवय लावायची की आपण ब्रॅकेटमध्येच इनपुट द्यायचं आणि ब्रॅकेटमध्येच आउटपुट घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे चुकणार नाही. मग बघा आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग इथं काय सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट 3, नंतर इथं 2 प्लस 4 × 3 प्लस 5 × 0. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कॉलम 3 × 1 प्लस 4 × 5 प्लस इथं काय येणार 5 × 2. म्हणजे काय आहे की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक आहे. मग आता हे 4 एलिमेंट आले बघा. मग आता इथं मल्टिप्लिकेशन करा. 4 × 2 2 × 2 -4 प्लस 0 × 3 0 प्लस 0 × 2 0. त्यानंतर इथं -2 × 1 -2 प्लस 0 × 5 0 प्लस 2 × 2 4 3 × 2 6 प्लस 3 चौक 12 प्लस 5 × 0 0 3 1 3 प्लस 4 पंचे 20 प्लस 5 दुने 10. मग बघा आता सगळ्यांची ॲडिशन करा आणि मॅट्रिक्स येईल. मग इथे येणार आहे -4, इथे येणार आहे 2, इथे 18, इथे येणार आहे बघा आता इथं किती येईल 3 20 30 33. ठीक आहे. मग आता हा आला ए बी मॅट्रिक्स. हा काय आला ए बी मॅट्रिक्स. आता ए बी मॅट्रिक्स काय आहे की सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे. मग आता काय करावं लागलं आपल्याला, त्याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागलं. मग डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल्स टू, मग डिटर्मिनंटला काय करायचं व्हर्टिकल लाईनमध्ये लिहायचं. -4 2 18 इथे लिहायचं 33. ठीक आहे. मग आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग इथे येणार -4 × 33. त्याच्यानंतर नेक्स्ट -2 × 18.
ठीक आहे. मग 2 × 18 करा. मग इथं काय येणार बघा, आता कॅल्क्युलेटरमध्ये करायचं. -4 × 33 इक्वल्स टू -4 × 33 132 येतं. ठीक आहे. -132. आता पुन्हा मायनस 18 दुने 36 -36. मग किती येणार? -36 -132 ते येणार 168 -168. मग बघा इथं लिहायचं लास्टला डिटर्मिनंट ए बी इक्वल्स टू -168 नॉट इक्वल्स टू 0. हेन्स लिहायचं मग ए बी इज नॉन सिंग्युलर. ठीक आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स. मग ए बी कोणता मॅट्रिक्स आहे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा हे काय झालं, याचं सोल्युशन झालं. ठीक आहे. थोडं सरळ करू आपण. ठीक आहे. तर ए बी काय आला? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आला.